वर्षभर तरुणांमध्ये शौर्य निर्माण व्हावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन. विश्व हिंदू मराठा संघ महाराष्ट्र राज्यातर्फे धर्मवीर संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा संपन्न. रक्तदान शिबिरात 190 रक्तपिशव्यांचे संकलन. वर्षभर तरुणांमध्ये शौर्य निर्माण व्हावे यासाठी आवश्यक ते कार्यक्रम तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित विविध पैलू सर्वांसमोर यावे यासाठी विश्व हिंदू मराठा संघ आणि सरकार म्हणून आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. विश्व हिंदू मराठा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित धर्मवीर संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी दिवसभर विविध उपक्रमांतून साजरा करण्यात आला. यावेळी महाराजांना अभिवादन करताना मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. सदर जन्मोत्सव सोहळ्यासाठी विश्व हिंदू मराठा संघाचे संस्थापक अध्यक्ष भूषण वरपे, उपाध्यक्ष वैभव दिघे, खजिनदार महेश रणदिवे, सचिव गौरव धाडवे, शिवसेनेचे प्रमुख गजानन थरकुडे, पृथ्वीराज सुतार, सामाजिक कार्यकर्ते सुरेश सकपाळ, प्रथमेश नागवडे, अनिकेत मारणे, अक्षय मोरे, साई कदम, करण वाकोडे, गणेश चोरगे यांच्यासह थोर सरदार मावळ्यांच्या वंशज आणि अनेक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. सदर जन्मोत्सव सोहळ्यामध्ये सकाळी महाअभिषेक, आरती, दुपारी अक्षय रक्तपेढीच्या सहाय्याने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 190 रक्तपिशव्यांचे संकलन, सायंकाळी पाताळेश्वर महादेव मंदिर ते धर्मवीर संभाजी महाराज स्मारकापर्यंत भव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये टाळ मृदुंगाच्या तालावर बालवारकरी, पारंपरिक वाद्य, हलगी, तुतारी, अश्व, केशव, शंखनाद पथक, शिवकन्या तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री थोर सरदार मावळ्यांच्या वंशजांकडून शंभू छत्रपतींना पारंपरिक शस्त्राद्वारे मानवंदना, मान्यवरांच्या हस्ते महाआरती तर साऊंड आणि लाईट शोचे आयोजन करण्यात आले होते. महामुंबईसह मिलिंद खारपाटील, पुणे.